नमस्कार. मनाचा आरसा या शृंखलेतील 9व्या भागामध्ये आपलं स्वागत. 8व्या भागात आपण बघितले की अमृतने मोह, वचनपूर्ती आणि सूडबुद्धी या 3 गोष्टींमध्ये अडकून नवीन जन्माचा प्रारंभ केला. या नवीन जन्मात अमृतचा जन्म होताच त्याची आई मृत्युमुखी पडते. वडील त्याचा रागराग करतात आणि एका नवीन अनुभवाला सुरुवात होते. जरी तो आनंदी राहायचा प्रयत्न करतो तरी आयुष्याचा गुंता मात्र वाढतच जातो. मंडळी, आपण पहिला श्वास घेतला की काय करार करून आपण या पृथ्वीवर आलो आहोत हे विसरतो. आपल्याबरोबर आपण काही कौशल्य, गुणधर्म, नाती ही साधने म्हणून घेऊन येतो. पण ह्या सगळ्याचा आपल्याला विसर पडतो. जेव्हा आपण झोपतो तेव्हा अंतर्मनाचे काम चालूच असते. आपले हे मन आत्म्याच्या संपर्कात असते आणि पुढची दिशा आपल्या रोजच्या आचरणातून ठरवत असते. आपल्या निर्णयामध्ये किंवा निवडीमध्ये कोणताही गुरु, देव किंवा कोणतीही दैवी शक्ती ढवळाढवळ करत नाही. आपले निर्णय, निष्कर्ष, दृष्टिकोन आणि त्यामुळे झालेले आपले आचरण कारण आणि परिणाम ठरवत असतं, म्हणजेच कर्म ठरवत असतं. आपण वेगवेगळे करार करून पृथ्वीवरील प्रवासाला सुरुवात करतो. स्वतःचे, कुटुंबाचे, जमिनीचे, देशाचे कर्म अशा अनेक प्रकारच्या कर्माचा आपल्या ह्या करारात अंतर्भाव असतो. कोणत्या प्रकारचा अनुभव या नवीन आयुष्यात घ्यायचा हेही त्या करारात असते. त्यामुळे कोणती भूमिका आपण ह्या नवीन आयुष्यात अनुभवणार आहोत हे गत आयुष्यातील अनुभवांवर आणि मुख्यत्वे मृत्यू अगोदर आपल्या मनात येणाऱ्या विचारांवर अवलंबून असते. या अनेक आयुष्यातील अनुभवामुळे आपली अनेक व्यक्तिमत्व तयार होतात. ही व्यक्तिमत्वे वेगवेगळ्या लोकांबरोबर वेगवेगळ्या पोशाखात सामोरी येतात. जसे मंडळी आपण मनाच्या आरशात बघून अंतर्ज्ञान वाढवू तसे आपण एक एक गुंता सहजरित्या सोडवायला लागू, मोहातून बाहेर यायला लागू आणि आपल्या लक्षात येईल की काही व्यक्ती, कुटुंब, देश किंवा काही वस्तूंबरोबरचे आपले कर्म संपले आहे. अनुभव घेऊन मन तृप्त झाले आहे आणि जर आपण तिथे अडकलो तर मात्र नवीन कर्माच्या चक्रव्यूहात आपण सापडू आणि मग हा जन्म आणि मृत्यू या सापळ्यात अडकून राहू. धन्यवाद.